नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूडसर्च चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मँगो ज्यूस. त्यासाठी मी इथे 2 आंबे घेतले आहेत. हे हापूस आंबे आहेत. तर आपल्याला हे आंबे कापून घ्यायचे आहेत. आता मी हे आंबे कापून घेते. अशा प्रकारे आंबा कापायचा आहे. तर आपल्याला याला आता असे कट्स देऊन घ्यायचे आहेत. हे बघा. आता उभे झाले की आता असे आडवे द्यायचे आणि आता याच्या फोडी काढून घ्यायच्यात आपल्याला. आता इथे मी डिश घेतली आहे. डिशमध्ये आम्ही सर्व फोडी काढून घेते. अशा प्रकारे या फोडी काढून घ्यायच्या आहेत. पूर्ण असा आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आता आपण बाटीचं सुद्धा असं काढून घ्यायचं आहे. असा हा पट पूर्ण काढून घ्यायचा. ह्याच्यासाठी आपल्याला असे पिकलेले आंबे, चांगले पिकलेले आंबे घ्यायचे आहेत. असे थोडेसे असे कच्चे असे आंबे नाही घ्यायचे आहेत. पूर्ण चांगले पिकले पाहिजे. एकदम तयार झालेले आंबे पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये साखर सुद्धा जास्त लागणार नाही, कारण हे आंबे असे गोड असतात थोडेसे. म्हणून आंबे बघूनच घ्यायचे, थोडेसे जास्त पिकलेले. हे पूर्ण काढून घेतलं आहे मी. आता ह्याचं पण असंच काढायचं आहे. आता हा दुसरा आंबा आहे, तुम्ही असाच हे काढून घेणार आहे. त्याचा पल्प पूर्ण असं काढून घ्यायचं. तर दुसऱ्या आंब्याचा मी अशाच प्रकारे काढून घेते. आता इथे मी दोन्ही आंब्याचा असा पल्प काढून घेतला आहे. आता आपल्याला हा पल्प मिक्सरमध्ये घ्यायचा आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे. इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा पल्प घेऊ पूर्ण. आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर घालायची आहे. बघा, मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. आपला आंबा गोड असणार आहे, कारण तो पिकलाच एवढा आहे, तर गोड असणार आहे. त्याच्यामुळे अर्धी वाटी साखर घातली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे. मी दूध घालते. आता मी हे त्याचं ज्यूस आता आपल्या इथे ज्यूस तयार झाला आहे. बघा, आता आपल्याला ग्लासात घ्यायच्या आधी आपल्याला बदाम आणि काजू कापून घ्यायचे आहेत, चिरून घ्यायचे. आता इथे बदाम घेतले आहेत आणि काजू घेतले आहेत. बदाम आणि काजू आपल्याला चिरून घ्यायचे. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, जास्त असे नाही मोठे.
आता मी ग्लासामध्ये हा ज्यूस घेते. आता आपल्याला याच्यामध्ये बर्फाचे खडे घालायचे आहेत. वरून काजू बदाम घालायचे. मस्त असा आपला आंब्याचा ज्यूस तयार आहे.